नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे उपाय अवश्य करावेत. गुरुपौर्णिमेचे उपाय. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखले जाते. महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. धार्मिक ग्रंथांमध्ये गुरुपौर्णिमेला सौभाग्याची तारीख देखील मानले जाते. असे मानले जाते की जर या दिवशी गुरुची खऱ्या मनाने पूजा केली तर केवळ गुरुच नाही तर देवाचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल किंवा तुमचे नशीब तुमच्या विरुद्ध गेले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर येथे सांगितलेले उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर तुमचे नशीब खराब असेल तर लगेच करा ही युक्ती. जर कार्यालयात प्रगती होत नसेल किंवा व्यवसाय मंदीचा सामना करत असेल अशा परिस्थितीत स्थानिक लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार गरजूंना पिवळे धान्य जसे की हरभरा डाळ, बेसन, पिवळे कपडे आणि पिवळी मिठाई किंवा गूळ दान करावे. याशिवाय जर तुम्ही पुष्कराज दान करू शकत असाल तर ते नक्कीच दान करा. तुम्ही ते करायला हवे. पण लक्षात ठेवा की तुम्ही नेहमीच पात्र लोकांना पुष्कराज दान करायचे आहे. धर्माविरुद्ध गोष्टी करणाऱ्या लोकांना पुष्कराज दान करू नये. त्यामुळे नीट निरखूनच पुष्कराज दान करायचा आहे. तर विद्यार्थ्यांसाठी हा उपाय आहे की विद्यार्थ्यांना हा उपाय यश मिळवून देईल. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात काही ना काही अडचणी येत आहेत त्यांनी गुरुपौर्णिमेला गीतेचे पठण करा. परंतु जर संपूर्ण गीता वाचणे शक्य नसेल तर गीतेचा कोणताही एक अध्याय वाचता येईल. जर हे देखील शक्य नसेल तर भगवान श्रीकृष्णाची योग्य पद्धतीने पूजा करा आणि गायीची सेवा करा. असे मानले जाते की असे केल्याने कन्हैयाजी प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि त्यांना यश मिळते. तर तुम्ही गीतेचा एकतरी अध्याय जरूर वाचावा. या उपायाने गुरुदोषापासून आराम मिळतो असे मानले जाते. जर एखाद्या जातकाच्या कुंडलीत गुरुदोष असेल तर त्याने गुरुपौर्णिमेला बृहस्पती मंत्राचा जप करावा. या मंत्राचा 11, 21, 51 किंवा 108 वेळा आपल्या श्रद्धेनुसार आणि इच्छेनुसार जप करू शकतात. याचा जप केल्याने गुरुदोष दूर होतो असे मानले जाते. याशिवाय गुरुपौर्णिमेला गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हा मंत्र 108 वेळा जपला पाहिजे. गुरुपौर्णिमेची ही युक्ती बिघडलेली कामे प्रत्यक्षात आणते. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करायचं आहे ते बघूया. जर काम पूर्ण होत असताना बिघडते किंवा तुम्हाला काही कामात यश मिळण्यास मुकावे लागले तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान हरीची पूजा करा. तसेच भगवान श्रीकृष्णासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यांना तुमचे विचार सांगा. दिवा लावा आणि तुमच्या मनात काय आहे ते त्यांना सांगा. असे मानले जाते की असे केल्याने बिघडलेली कामे सुधारतात. अपयशाचे रूपांतर यशात होते. याशिवाय जर तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायला सुरुवात करायची असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून सुरुवात करा. असे करणे खूप शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर भाविक स्वच्छ कपडे घालतात. त्यानंतर ते त्यांच्या गुरुची किंवा त्यांच्या रूपाची पूजा करतात. पूजेमध्ये पाणी, चंदन, संपूर्ण तांदळाचे दाणे म्हणजे अखंड अक्षदा, फुले वापरली जातात. मिठाई खातात. भाविक त्यांच्या गुरुच्या चरणांना स्पर्श करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. ज्योतिषांच्या मते समाजात गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. ते केवळ शिक्षणच देत नाहीत तर जीवनाचा योग्य मार्ग अवलंबण्याची प्रेरणा देखील देतात. गुरु म्हणजे शिष्याला योग्य दिशा दाखवणारा.
अज्ञानाचा नाश करणारा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा. यामुळेच समाजात त्यांचे स्थान देवांपेक्षाही पुढे आहे. तर आपण आपल्या गुरुचा आदर नक्कीच केला पाहिजे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा केली पाहिजे, स्मरण केले पाहिजे आणि त्यांनी जो आपल्याला योग्य मार्ग दाखवला आहे, योग्य मार्गदर्शन केले आहे, त्याचे देखील अवलंबन केले पाहिजे.